आता आपण बघूयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यात महायुती 45 आणि देशात एनडीए 400चा आकडा गाठणार, आमचं लक्ष्य पूर्ण होणार असं देशभरात वातावरण, रावसाहेब दानवेंचा दावा। पोलीस प्रशासन शासनाच्या दबावाखाली काम करतंय, सुधाकर बडगुजर यांचा आरोप, तर शिंदे गट पैसे वाटप करत असल्याच्या तक्रारी समोर आल्याचं विधान। अनिल देसाई माझे चांगले मित्र आहेत, मात्र त्यांचं राजकीय करिअर उद्धव ठाकरेंनी खराब केलं, राहुल शेवाळेंची टीका। भविष्यात मला मुख्यमंत्री, मंत्रिपद किंवा खासदारकीची अपेक्षा नाही, पक्ष सांगेल ती जबाबदारी मान्य, छगन भुजबळांची भूमिका। मुंबईत मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्त, 50,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार, मतदान प्रक्रियेसाठी मुंबई पोलीस सज्ज। ठाणे लोकसभा मतदारसंघामधील नवी मुंबई परिसरात 4,000पेक्षा अधिक फौजफाटा सज्ज, मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन। मुंबईत दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी 1,106 स्वयंसेवकांची नियुक्ती, दिव्यांग मतदान अधिक सुलभ होणार। ठाण्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15,000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त, राज्य राखीव दलासह केंद्रीय औद्योगिक दलाच्याही तुकड्या तैनात असणार। भिवंडी लोकसभा मतदारसंघात उद्या होत असलेल्या मतदानाची तयारी पूर्ण, सर्व मतदान केंद्रावर अधिकारी कर्मचारी घेऊन जाण्यासाठी 936 वाहनांची व्यवस्था, सर्वत्र चोख बंदोबस्त। दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, 320 मतदान केंद्रावर पार पडणार मतदान। कल्याण लोकसभा मतदारसंघात उद्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, महिला मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंक सेंटरची उभारणी, 1,960 मतदान केंद्रांवर पार पडणार मतदान। लोकसभा निवडणुकीत जिंकून आणण्याची किंवा पाडण्याची मनोज जरांगेंची भूमिका नव्हती, जरांगेंबाबतच्या प्रश्नावर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी 36 उमेदवार रिंगणात, मात्र अर्जाच्या छाननीत 29 उमेदवार पात्र, लोकसभेनंतर कुलसचिव पदासाठी मुलाखती होण्याची शक्यता। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंना विदर्भ गौरव पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातील कामासाठी तायवाडेंना विदर्भ गौरव पुरस्कार प्रदान।